नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पळू. तर शेतकरी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा जो की चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये आता वितरित झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आज 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो हप्त्याचे पैसे वितरण झालेले. शेतकरी मित्रांनो, जर कधी तुम्हाला अद्याप मेसेज आला नसेल तर तुमच्या ज्या पण बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेले आहे त्या योजनेकरता त्याच्या बँकेवरती जा. तुमच्या त्या बँकेचा जो पण एक कोड असतो शेतकरी मित्रांनो, आपल्या डायलर पॅडवरती जर की तुम्ही जे नंबर लिंक केलेला त्या नंबरच्या माध्यमातून तो नंबर तिथे डायल करा आणि त्या नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला बँकेचा थेट मेसेज पडतो. मेसेज पडल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की आपल्या अकाउंटमध्ये थेट 2000 रुपये जे की नमोचे म्हणजेच की क्रेडिट झालेले शेतकऱ्यांना जमा झालेले. तर शेतकऱ्यांना ही सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की गेल्या काही दिवसातून आपण नमो शेतकरी योजनेअंतर्गत बरेच काही व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतर्क केलं होतं की KYC करा, KYC करा, लँड सेटिंग करा, आधार सेटिंग करा, KYC करा, सर्व काही तुमचं आधार अपडेट आधार लिंक करून घ्या. तर ज्या शेतकऱ्यांनी समज ही सर्व काही कामे केली असेल तर न अडखळता सर्व काही रक्कम जी की 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केलेली आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचं काय झालं तर याच्या संदर्भात थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता पण एक ते म्हणजे की 4 ते 5 दिवसात किंवा 8 ते 10 दिवसात लवकरच येऊन जाईल, कारण की याचं एक रिझन सांगू शकतो, कारण की येणाऱ्या काही दिवसात आता 2 ते 2.5 महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यालाच अनुसरून जे की राज्य शासन जे की याच्यावरती खूप मोठं ठोस निर्णय घेऊन आणि परत एकदा नमो शेतकरीचा 5वा हप्ता पण येणाऱ्या काही दिवसातच लवकरच तुमच्या थेट अकाउंटमध्ये वितरित करून देणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की आचारसंहिता लागले की सर्व काही कामे गव्हर्नमेंटचे बंद पडतात. याला अनुसरून जे की राज्य शासन लवकरच 5व्या हप्त्याचं पण निवारण म्हणजेच की त्याचा पण एक निधी लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल. शेतकरी मित्रांनो, अखेरकार आता फायनली 4थ्या हप्त्याचा निधी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये चेक झालेला आहे. लवकरच तुमचं अकाउंट चेकआउट करून पहा. तर ही खूप महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी होती. जे हा व्हिडिओ फक्त याच्याकरताच बनवू लागलो शेतकरी मित्रांनो, कारण की ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांच्याकरता हे अपडेट देण्याचं काम हे व्हिडिओच्या माध्यमातून केलं. तर व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, मिळूया व्हिडिओमध्ये.